तर यानंतर थेट जाणार आहोत कोल्हापुरात बिंदू चौकात आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यान झटापट झालेली आहे। आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये ही झटापट सुरू झालेली आपण हे थेट दृश्य पाहतोय। कोल्हापुरात डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केलेली होती, धमकी दिलेली होती। त्याच्या विरोधात आता दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या आंदोलनाला काही वेळापूर्वीच सुरुवात झालेली होती, त्यानंतर त्या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात होता। मात्र काही काळानंतर या आंदोलकाला काहीसं गालबोट लागलेलं आहे, कारण आंदोलक आक्रमक झालेत आणि पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झालेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय थेट कोल्हापुरातून। तर आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, आंदोलनाला सुरुवात झाली होती, मात्र असं काय झालं की अचानकपणे झटापट सुरू झाली? आंदोलकांचं म्हणणं हेच होतं की जे धमकी देणारे आमदार आहेत संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती रीतसर खटला चालावा। मात्र कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांना एका अर्थाने वाचवण्याचा प्रयत्न केला असं या आंदोलकांचं मत झालं, जेव्हा पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र या आंदोलनावेळी आपण पाहिलं पोलिसांनी धरपकड केली। प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यासह जे आंदोलन करणारे त्यांचे मित्र असतील किंवा त्यांचे चळवळीतले कार्यकर्ते असतील यांना पोलिसांनी। मंदार, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते, कारण हे सगळे आंदोलक माध्यमांशी बोलतायत। एक मिनिट हे पहा प्रशांत इकडे हे पहा, आपण सर्व गेले 4 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात, महाराष्ट्र जनता पाहते। एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निजेबल गुन्हा दाखल करत नाहीत। म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं, त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स करा। जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली, तर लहान मुला-मुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते। तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो। एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचं दुग्धाभिषेक करायचा। अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात, संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालताय आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात ते शिवसेनेच्या वतीने करतात। आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात, म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो। पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत। पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे। पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो, फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये। पोलिसांची खरी जबाबदारी
पोलिस आमचे करदाते आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीस नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मार. तर कोल्हापुरातल्या बिंदू चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्येही झटापट झालेली आहे. आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. यावेळी गोविंद पानसरे आणि शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्याशी तुम्ही पंगा घेतलेला आहे. काय नेमका प्रकार घडलाय आज? काय आता थोड्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलं. आज आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळणार होतो. पण त्या पुतळ्याची पोलिसांना एवढी काळजी आहे की जो पुतळा ज्या जिवंत माणसाने आणला त्यांचा जीव जरी गेला तरी चालतंय, अशा पद्धतीनं पोलीस ढकलत होते. तुम्हाला मागं जो बुरुज दिसतोय तिथं पण काही लोकांना ते ढकलत होते. कुणाचं डोकं जर त्या बुरुजावर आदळलं असतं आणि ते डोकं फोडून कुणाचा जीव गेला असता तर कोण जबाबदार? म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा, पानसरेंपेक्षा, ह्या महाराष्ट्रातल्या महिलांपेक्षा देवाभाऊंचा फक्त पुतळा यांना महत्वाचा आहे. म्हणजे त्या पुतळ्याची सुरक्षितता ह्यांना जास्त महत्वाची आहे. ह्यांना आमच्यासारखी जिवंत माणसं महत्वाची नाहीत, शिवाजी महाराज महत्वाचे नाहीत. आणि या गोष्टीचा मी आज निषेध करतो, या पोलिसांचा निषेध करतो. एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद, तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा. काय तुमचा जोर आणणार नाही. तर उद्या संजय गायकवाडांच्या घराबाहेर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्येही जोरदार झटापट झाली आहे. पद्धतीने चाललंय साहेब. चला